मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। फडणवीस राज ठाकरेंमधील चर्चेची माझ्याकडे इत्थंभूत माहिती। फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळू पाहतात। प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नसतो असं फडणवीसांना वाटतं। संजय राऊतांचा रोखठोक मधून दावा। मुंबईसह कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस। रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांची तारंबळ। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम अलर्ट मोडवर। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश पाऊस। पुढचे 2 दिवस कोकण भागाला रेड अलर्ट जारी। रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट। पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी। तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट। अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार। बारामतीत माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईन। अजित पवारांची प्रतिक्रिया। तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आरएसएस आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपुरात बैठक। मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंसह विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदी उद्यापासून 5 दिवस परदेश दौऱ्यावर। मोदी 16 आणि 17 जूनला होणाऱ्या G7 परिषदेला उपस्थित राहणार। फॉरेन टूरमध्ये मोदी कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट देणार। विक्रोळी पुलावरून सर्वपक्षीयांकडून श्रेयवादाची लढाई। सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्घाटन, तर भाजप कार्यकर्त्यांकडूनही उद्घाटन करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रात जातीच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवात केली, मात्र उद्धव किंवा आदित्य ठाकरेंनी कधी जातीचं राजकारण केलं नाही। इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। गोवंडीतील शिवाजीनगर भागात डंपरनं चिरडून 4 मृत्यू। चालक ताब्यात। संतप्त जमावानं घाटकोपर मानपूर लिंक रोड रोखल्यानं पोलिसांचा लाठीचार्ज। काही नागरिकांना ताब्यात घेतलं। अहमदाबादमधील घटनास्थळावरून आतापर्यंत 275 जणांचे मृतदेह सापडले, तर आर्यननं उत्सुकतेनं व्हिडिओ बनवला तेव्हाच दुर्घटना घडली। आर्यनचा मित्र राजनं सांगितला तो व्हिडिओ बनवण्यामागचा। मुंबई लोकलमध्ये तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास करा, अन्यथा दंड भरावा लागणार। फर्स्ट क्लासमध्ये उद्यापासून केंद्रित तिकीट तपासणी मोहीम। इराणकडून इस्रायल विठ्ठलाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू। आज सकाळी 10 वाजता पहिलं टोकन दर्शन मिळणार। मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी बैठक व्यवस्थेसह पाणी आणि चहाची सोय। आषाढीसाठी पंढरीच्या वारीत येणाऱ्या मानाच्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 अनुदान मिळणार। राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। राज्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण। मुंबईत सर्वाधिक 24, पुण्यात 11, ठाण्यातील 5 रुग्णांचा समावेश, तर 2 रुग्णांचा मृत्यू। सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 578 वर। दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा विजेता। फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय। दक्षिण आफ्रिकेनं 27 वर्षांनंतर कोरलं आयसीसी ट्रॉफीवर नाव। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।